एक मूळ अन्न म्हणून साखर ग्लुकोज हे सगळं ठीक आहे, पण तेवढं आपण आता जास्ती खातो ना, किती म्हटलं तरी तेवढे कष्ट नाही करत आहे. तर आपल्याला काही जणांना मधुमेहामुळे, पण कित्येक जणांना हेल्थ कॉन्शियस, वेट कॉन्शियस ह्याच्यामुळे आपल्याला गोड पदार्थ कमी खायचेत किंवा खायचा आनंद मिळाला तरी जाड होता का म्हणे, कॅलरीज कमी मिळाल्या पाहिजे. सो त्याला सबस्टिट्यूटचे 2 प्रकार आहेत. एक असं आहे की निसर्गामध्ये तयार होणारे दुसरे काही केमिकल्स, म्हणजे स्टिवियाला मिठी तुलसी म्हणतात हिंदीत. म्हणजे ती पानं आहेत आणि त्याच्यात स्टिविओसाइड म्हणून पदार्थ आहे जो जिभेला गोड लागतो मानवाच्या. पण त्याच्यातनं साखर जात नाही. हां, म्हणजे साखर जात नाही म्हणजे काय, जी साखर पचते त्याच्याच मला कॅलरी लागतात. मग जे गोडवा माझ्या पोटात पचत नाही ते माझ्यासाठी साखर नाही. बरं. म्हणजे तुला गंमत सांगते की सॅक्रिन किंवा स्टिविया माकडाला गोड लागत नाही असे एक्सपेरिमेंट्स आहेत. कारण माकडाच्या जिभेवर तेवढे सेन्सरी नाही आहेत सेन्सेस. म्हणजे मला जे गोड लागतं ते जर माझ्या शरीराने त्याचं विघटन केलं तर कार्बोहायड्रेटला 1 ग्रॅमला 9 कॅलरीज, म्हणजे किलो कॅलरीज आहेत पण 1 फूड कॅलरी, म्हणजे 9 कॅलरीज मला मिळणार. पण मी 1 ग्रॅम सुक्रोज खाल्ले, म्हणजे सुक्रालोज खाल्लं, अर्थात ते 100 पटीने 1000 पटीने जास्ती गोड आहे त्यामुळे 1 ग्रॅम मी खात नाही, पण जरी समजा खाल्लं असं धरूया तर ते विघटन होत नाही म्हणून 0 कॅलरी. हा त्याचा कॉन्सेप्ट झाला.